सवेरे सवेरे काम करण्यासाठी किंवा कोणतेही कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा आपल्याला अन्नधान्यापासून मिळते. अन्नधान्य वनस्पतीपासून तयार होते आणि वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेतून अन्न तयार करतात. अर्थात ऊर्जेचा एक आणि एकमेव स्रोत आहे तो म्हणजे आपला सूर्य. सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. या विश्वामधली एकूण ऊर्जा कायम राहते. ऊर्जा नष्ट करता येत नाही किंवा तयार करता येत नाही, परंतु ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. आज आपल्याला हे ऊर्जा रूपांतर प्रयोगातून समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल. माझ्याकडे बघा स्विच आहे, मोटार आहे, बॅटरी आहे. त्याच्यानंतर कटर तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे ब्लेड पान आणि फेविक्विक, त्याचप्रमाणे पुठ्ठा, हिरवी मिरची इत्यादी साहित्याचा वापर करून मी या ठिकाणी एक कटर बनवलेला आहे. या कटर मध्ये जी बॅटरी वापरलेली आहे त्या बॅटरीमध्ये रासायनिक ऊर्जा साठवलेली असते आणि या बॅटरीला वायर स्विच जोडून या वायर मोटारीला आपण जर जोडल्या आणि विद्युत प्रवाह सुरू केला तर काय होईल बघा. या ठिकाणी मी आता स्विच ऑन करतो. या ठिकाणी स्विच ऑन केल्यानंतर मोटार सुरू होते आणि मोटारला जोडलेले ब्लेड सुद्धा गोलाकार फिरायला लागतात. बॅटरीमध्ये साठवलेली ऊर्जा ही आता विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित झाली आणि विद्युत ऊर्जेचं रूपांतर या ठिकाणी यांत्रिक ऊर्जेत झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आता मी या फिरणाऱ्या मोटारी समोर मिरची धरून ठेवतो. बघा काय होतं. या फिरणाऱ्या मोटारीमुळे ब्लेडमुळे मिरचीचे तुकडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. अशा प्रकारे कटरमुळे मिरचीचे लहान लहान तुकडे होतात. हे या प्रयोगातून आपल्याला बघायला मिळतं. नंदनी आता तू करून पहा. मित्रांनो आता मी कॅप फिट करते. मित्रांनो आता मी स्विच चालू करते. मित्रांनो कटर फिरण्यामुळे मिरचीचे तुकडे होतात. वरून आता तू करून पहा. मित्रांनो आता मी बॅटरीचा कॅप फिट करतो. मित्रांनो आता मी स्विच चालू करतो. कटर फिरल्यामुळे मिरचीचे तुकडे होतात. दीक्षा आता तू कर.